हाय हॅलो गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, तर आज मी तुमच्याबरोबर वॉर्डरोब ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तर आधी एक रिक्वेस्ट करते, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर या वॉर्डरोबमध्ये जे सगळ्यात शेवटचे 2 कप्पे आहेत ना, ते प्लीज जरा इग्नोर करा, कारण ते 2 कप्पे मुलांसाठी स्पेशली बनवलेले, त्यांचे स्टडी मटेरियल वगैरे ठेवण्यासाठी. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी नेहमी असाच मेस असतो, तो 8-8 दिवसांनी साफ करावा लागतो आणि नंतर परत तो असं होत राहतं. तर आज त्याच्यानंतर मी जे ड्रॉवरपासून वरचा जो वॉर्डरोब आहे ते ऑर्गनाईज करणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर त्याच्या आधी मी आधी वॉर्डरोब खोल्या टेन्शन आलं कुठून सुरुवात करायची. म्हटलं चला मिस्टरांच्या कप्प्यापासून सुरुवात करूया, कारण त्याच्यामध्ये जरा कमी पसारा होता किंवा कपड्यांच्या जास्त मेस झालेलं नव्हतं. कपड्यांच्या घड्या बऱ्यापैकी व्यवस्थित होत्या, तरी पण म्हटलं एकदा काढून क्लीन करून घेऊया. तर त्यांच्या कपाटातले सगळे कपडे काढून घेतले. एवढं काही खराब झालं नव्हतं म्हणून मी ओल्या कपड्यानेच क्लीन करून घेतलं. कुठलंही लिक्विड डिटर्जंट वगैरे काही यूज केलेलं नाही आहे. त्याच्यानंतर जे काही शर्ट्स होते ते सॉर्ट करून घेतले, म्हणजे बऱ्याच दिवसापासूनचे न वापरले गेलेले, ऑफिसचे, घरचे, असं सगळं मिक्स झालं होतं थोडंफार प्रमाणात. तर ते सगळं व्यवस्थित करून घेतलं. हे सगळं सॉर्ट करत असताना जे न वापरणार आहेत किंवा न यूज होणारे, मला म्हणजे आपल्याला जनरली घरातल्या ज्या लेडीज असतात त्यांना घरातल्या प्रत्येकाचे कपडे माहितीच असतात की हे वापरतेत की यूज नाही करणारे, वापरणारे नाही. तर तसं मलाही माहिती होतं. तर त्याप्रमाणे मी त्यांचे जे न घालणारे कपडे आहेत ते पण बाजूला काढलेत, जे त्यांनी ते परत घालणार नाही आहेत असे. म्हणजेच डिक्लटरिंग केलं, कारण ऑर्गनाईज करताना डिक्लटरिंग करणं खूप गरजेचं असतं, तरच गोष्टी प्रॉपर व्यवस्थित होतात. आणि जे खाली घड्या गेलेल्या होत्या टी शर्टच्या त्या वरती काढल्या, म्हणजे ते टी शर्ट्सही यूज होतील. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे कपडे हँग करण्यासाठी प्रोव्हिजन केलेली आहे, पण मी ते यूज नाही करत, कारण मला असं वाटतं कपडे हँग केले की जास्त स्पेस वेस्ट होतो. तेवढा स्पेस आपल्याला वॉर्डरोबमधला यूज नाही होत. मला असे घड्या करून ठेवायला कपडे जास्त आवडतात, कारण कमी जागेमध्ये जास्त आणि व्यवस्थित कपडे राहतात. इथे तर खाली त्यांचे शर्ट, इकडे इस्त्री केलेले शर्ट्स बघा किती बऱ्यापैकी छान सुटसुटीत वाटते. त्याच्यानंतर त्यांच्या शेल्फच्या वरचा जो कप्पा होता तिथे ना जास्त हात नाही पुरत, त्याच्यामुळे तिथे असं कधीतरी लागणाऱ्या वस्तूच ठेवल्या जातात मोस्टली. तर तिथे असंच कॅप, हॅट वगैरे ह्या सगळ्या वस्तू होत्या. तर ते सगळंही मी काढून घेतलं आणि ही एक पिशवी होती माझ्याकडे. तर सगळ्या हॅट आणि कॅप्स वगैरे जे काही होतं ते सगळे त्या पिशवीमध्ये व्यवस्थित ठेवून दिलं आणि नको असलेल्या तिथल्याही वस्तू काढून घेतल्या. खूप जास्त महागडे असं ऑर्गनायझर घेण्याची गरज नाही आहे. आपल्याकडे ज्या ह्या छोट्या छोट्या वस्तू आहेत याचासुद्धा आपण ऑर्गनायझर म्हणून छान प्रकारे असं यूज करू शकतो. चला, तर हे सगळं छान सेट झाले. आता नेक्स्ट आहे ते द्वितीचा कप्पा. हे जे ड्रॉवर आहेत ते द्विती आणि हर्षसाठी आम्ही मुद्दामून बनवून घेतलेले. ॲक्च्युली ते ज्यांच्याकडून आम्ही वॉर्डरोब बनवलं ते आम्हाला शेल्फच बनवून देत होते, पण आम्ही त्यांना सांगितलं नाही, आम्हाला ड्रॉवरच हवेत, कारण मुलांच्या कपड्यांसाठी खूप युजफुल होतात. द्विती हर्षचे कपडे बऱ्याचदा तेच काढतात आणि तेच ठेवतात वगैरे. तर असं ड्रॉवर जर असतील तरी त्यांचे कपडे मेस झाले किंवा थोडा पसारा झाला, घड्या वगैरे व्यवस्थित नसतील तर ते ड्रॉवरमध्येच राहतात, कारण शेल्फमध्ये कपडे जरी घड्या विस्कटल्या वगैरे तर ते पटकन दिसून येतात आणि मग ते चांगलं नाही वाटत. तर ते ड्रॉवर त्याच्यासाठीच बनवले की मुलांकडून हाताळले जाणार. त्याच्यामुळे म्हटलं चला थोडेफार जरी पसारा झाला तरी तो ड्रॉवरमध्ये राहील, बाहेर दिसणार नाही आणि आपलं वॉर्डरोब छान दिसेल. तर इथे मी गोधडी टाकून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर सगळे कपडे घेतले. हे कपडे काढल्यानंतर मलाही रिअलाईज झालं, बापरे एवढे कपडे द्वितीचे, आणि त्या एवढ्याशा दिसणाऱ्या ड्रॉवरमध्ये एवढे सगळे कपडे बसले होते म्हणजे. तर आता मी सगळ्या कपड्यांच्या घड्या करून घेते. द्वितीच्याही बऱ्याच कपड्यांमधले कपडे मी डिक्लटर केले. हे बघा छान अशा मस्त छोट्या छोट्या घड्या करून झालेल्या आहेत. तर ह्या अशा छोट्या घड्या मी कशा करते हे तुम्हाला करून दाखवते. हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, एका साईडने मी टी शर्ट, जसं आपण नॉर्मली टी शर्टची घडी करतो त्याचप्रमाणे, आणि दोन्ही साईडने फोल्ड करायचं आहे. त्याच्या एक्सप्लेन करण्यापेक्षा आय थिंक व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त व्यवस्थित कळेल, कारण मला ते तेवढं प्रॉपरली एक्सप्लेन करता येणार नाही आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण घडी घालू शकतो आणि अशा घड्या घातल्या ना तर छान प्रॉपर घड्या होतात, मस्त रुमालासारख्या चौकोनी. आणि ते टी शर्ट जरी पडले वगैरे किंवा एक टी शर्ट काढताना दुसरं टी शर्ट सहज निघालं वगैरे गेलं तरी त्यांच्या घड्या विस्कटत नाही, ते छान असे प्रॉपर घडीमध्येच राहतात. आता हे
ते टी शर्टला टॅग आहे सध्या तरी ते मी तसंच ठेवते, अजून ते वापरलेलं नाही आहे, तर तोपर्यंत मी तसंच ठेवते. तर जीन्समध्ये पण हे सगळ्या पॅन्टच्या घड्या नाही होत, अशा पण बऱ्यापैकी पॅन्टच्या होतात. तर ज्या ज्या जीन्सच्या किंवा पॅन्टच्या अशा घड्या जमतील त्याच्या मी करून ठेवते. याच्यामुळे वॉर्डरोबमध्ये ठेवायलाही खूप इझी पडतं मला. तर आता इथे द्वितीचे काही ड्रेसेस किंवा फ्रॉक्स आहेत ज्यांच्या कितीही छोट्या घड्या घालायचा प्रयत्न केला तरी ते बल्कीच होतात किंवा फुलतात. तर त्याच्यासाठी मी एक बॉक्स यूज केला जेणेकरून त्या घड्या जास्त फुलणार नाही आणि वॉर्डरोबमध्येही छोट्या जागेत ते छान सेट होतील. तर सध्या तरी माझ्याकडे कोणतं फॅन्सी ऑर्गनायझर नाही आहे. पुढे मागे जर मी घेतलं तर मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. त्याच्यानंतर तिचा इथे एक ड्रेस होता, तर त्या ड्रेसचा सेट मी पूर्ण तयार करून तुम्ही बघितलंच असेल मी कशा प्रकारे ठेवला. हे प्लाझोचे सेट आहेत, तर अशा प्रकारे हा टॉप पण मी त्यांच्यामध्येच ठेवून देते जेणेकरून एकच घडी किंवा एकच तो कपडा बाहेर घेतला तर त्या ड्रेसचा पूर्ण सेट बाहेर येतो आणि खूप म्हणजे असं पसारा होत नाही की ड्रेस एकीकडे, ओढणी एकीकडे, टॉप एकीकडे, असं होत नाही. एकच ती घडी बाहेर काढली तर पूर्ण ड्रेस आपल्या हातात येऊन जातं आणि मुलांसाठी तर हे खूपच युजफुल होतं. चला, द्वितीचाही ड्रॉवर ऑर्गनाईज झाला. आता नेक्स्ट टर्न हर्षचा. हर्ष आणि द्वितीसाठी एक्झॅक्टली सेम ड्रॉवर बनवून घेतलेत. तर द्वितीचं कपड्यांचं प्रमाण बघितलं तर खूपच जास्त होतं, हर्षचं त्या मानाने ओके होतं. तर खाली किंवा मागच्या साईडला जे आहेत ना ते कधीतरी लागणारे पॅन्ट्स, जीन्स वगैरे असे कपडे ठेवलेले आणि पुढच्या साईडला डेली वेअर किंवा रोज लागणारे कपडे ठेवले होते. तसंही स्कूल वगैरे स्टार्ट असल्यावर एवढे जास्त कपड्यांचा यूज होत नाही, लिमिटेडच कपडे यूज होतात. आता नेक्स्ट टास्क होता ते म्हणजे माझा जो शेल्फ आहे तो आवरणं. त्याच्यामध्ये खूपच पसारा आणि गोंधळ झाला होता. तर सगळे कपडे मी आधी खाली काढून घेतले, तोही कप्पा व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर सगळे असे प्रॉपर घड्या वगैरे करून घेतले. काही ड्रेसेस जे मागे राहिले होते माझ्याकडून यूज होत नव्हते ते पुढे काढून घेतले, किंवा काही कपड्यांच्या घड्या ज्या खूप खाली गेल्या होत्या किंवा जे माझ्या लक्षातही नव्हते अरे असे टॉप आपल्याकडे आहेत किंवा यूज करू शकतो, तर ते सगळे बाहेर काढले. तर ऑर्गनाईज करताना हे सगळ्या गोष्टी पण इम्पॉर्टंट असतात. डिक्लटरिंग बरोबर ह्या गोष्टी पण होतात. आपले बरेचसे कपडे आपल्याला माहिती असतात किंवा यूज करायचे राहिलेले असतात तर तेही समोर मिळतात. त्यांचे असे बरेच कपडे असतात की जे छोटे होऊन जातील म्हणून मागे पडून राहतात, पण ते पण सगळे वरती काढले, आता तेही यूज होतील. चला तर व्हिडिओ इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडेही जर काही छान ऑर्गनायझिंगच्या आयडिया असतील तर माझ्याबरोबर कमेंट्सद्वारे शेअर करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.